बाळू मामा प्रसन्न. प्रिय प्रेमळ भक्ता, मला माहिती आहे की तू माझ्या दर्शनासाठी दररोज प्रार्थना करतो. म्हणून आज माझे देवी दर्शन मी तुला या संदेशाद्वारे द्यायला तुझ्या समोर आलो आहे. मी तुला त्या वाईट गोष्टींपासून दूर करीन ज्यामुळे तुझ्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत होत्या. प्रेमळ भक्ता, तू नेहमीच तुझ्यामध्ये राहशील. तुझे आयुष्य, तुझे पूर्णपणे आयुष्यातील दुःख पूर्णपणे जळून जातील. नेहमी इतरांची प्रगती पूर्णपणे पाहण्याची तुझ्यात क्षमता असेल. पूर्णपणे तुझे जीवन बदलून जाईल. फक्त आज हा संदेश दुर्लक्ष करू नको. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं. प्रेमळ भक्ता, मी आज तुझ्या समोर हा देवी संदेश देण्याकरिता आलो आहे. मला माहिती आहे की तू प्रत्यक्ष मला भेटण्याकरिता खूप काळ तडपला आहेस, मात्र आज मी तुला हा संदेश देत आहे. त्यामुळे आजच्या ह्या देवी संदेशाला दुर्लक्ष करू नको. देव म्हणत आहे, तुझ्या आयुष्यात भरपूर दुःख आले आहेत, मात्र आता पूर्णत्व चिंतामुक्त हो आणि माझा हा देवी संदेश पूर्ण ऐकून पुढे जा. प्रेमळ भक्ता, मी तुला आता तो मार्ग दाखवायला आलो आहे ज्याचे अनुसरण करून तू तुझ्या जीवनात भरपूर काही प्राप्त करू शकतो. माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात कधी कधी नाहीतर जर वेळेस कठीण पूर्णपणे वेळ आली आहे, मात्र कठीण वेळेत तू पूर्णपणे तुझ्या क्षमतेने पूर्णपणे त्या कठीण काळाला सामोरे गेला आहेस, याबद्दल मी आनंदी झालो आहे. कधी कधी कठीण काम करण्यासाठी तू स्वतःला कठोर पूर्णपणे करावे लागतं. प्रत्येक परिस्थितीत जर तू संकोच करत असशील तर तुला ते काम करता येणार नाही. म्हणून तुला परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यायला शिकावं लागेल. तुझ्या आयुष्यात तू सर्वात जास्त केलेस, तू ज्याच्यावर प्रेम करतोस त्याने तुला त्यावेळी सोडले जेव्हा तुला त्याची सर्वात जास्त गरज होती. पण माझ्या प्रेमळ भक्ता, पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला इतकं प्रेम करतो जितकं तू देखील मला करत नसशील. विश्वास ठेव, तुझ्यासाठी काहीतरी मोठ्या माझ्याकडे योजना आहेत. तुला माझे शब्द हे ऐकावे लागतील आणि कारण पूर्णपणे माझे हे शब्द आज तुझ्यासाठी आहेत. आज हे संपूर्ण शब्द तुला ऐकावे लागतील आणि पूर्णपणे याचा जीवनात पूर्णत्व वापर करावा लागेल. जे काम मी आता तुला करायला सांगत आहे त्यामुळे प्रेमळ भक्ता, तू पूर्णपणे जीवनात यशस्वी होऊन जाशील. मी तुला माझी शक्ती देत आहे. प्रेमळ भक्ता, तुझ्याकडे जे काही आहे ते आजपर्यंत तुझ्या आयुष्यात पूर्णपणे तू सहन केले आहे. तू ते पुन्हा करू शकणार नाहीस. आता तुला तुझ्या आयुष्यात दुःख कधी दिसणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस आणि यापुढे तुझ्या आयुष्यात प्रत्येक सुख तू स्वतः पाहशील. मी तुला संकटांपासून वाचवीन. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची दूर होतात आणि त्याला जीवनामध्ये नेहमीच प्रगती होत असते. जर तू माझे नाव खरे मनाने घेतलेस तर मी तुला तुझ्या संकटातून नक्की वाचवीन. त्यावेळी मी माझ्या भक्तांचे सर्व त्रास दूर करण्यासाठी पृथ्वीवर येतो आणि मी गरीब लोकांना सर्वात जास्त मदत करतो. माझ्या प्रेमळ भक्ता, हम गया नहीं अभी जिंदा है. मी प्रत्येक माझ्या भक्तांसाठी धावून येत असतो. संकटांच्या वेळी सांगून नाही, न सांगता येत असतो. म्हणूनच तुझा माझ्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास पूर्णत्व तुटून देऊ नको. लक्षात ठेवा, मामा ज्या व्यक्तीवर आशीर्वाद त्या व्यक्तीला देव म्हणत आहेत. माझ्या प्रेमळ भक्ता, आता तुझ्या आयुष्यात आर्थिक सुधारणा घडून आणणाऱ्या गोष्टी पूर्णपणे तुला स्वतःला कराव्या लागतील. जसे काही एखादी नवीन नोकरी करा किंवा काही प्रकारचा व्यवसाय कर. मग
पूर्णपणे तू लहान सुरू करू शकतो आणि जसं जसा तुझा वेळ निघून जाईल तसं तसं तुझा व्यवसायात तू प्रगती करू लागशील. माझ्या प्रेमळ भक्ता, ही पूर्णपणे योग्य पद्धत आहे. मग तिसरे कार्य तुझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे, म्हणून आता तुझे तिसरे कार्य काळजीपूर्वक आहे, कारण ते तुझ्या जीवनाशी देखील संबंधित आहे. तुझ्या तिसऱ्या कार्यात तुला माझी पूजा करायची आहे. माझी पूजा पूर्णपणे करत राहा. असे केल्याने तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण झाली म्हणून समज. प्रेमळ भक्तांनो, देवांची जो भक्ती करतो, निस्वार्थ मनाने देवांची भक्ती केल्यानंतर देव देखील त्यांच्यावर पूर्णपणे प्रसन्न होत असतात. देव म्हणतात, मी तुझ्यावर पूर्णपणे आनंदी आहे आणि जेव्हा तुझी इच्छा पूर्णपणे होऊन जातील तेव्हा मला देखील आनंद होईल. त्यामुळे तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या क्षणी माझ्यावरती विश्वास ठेव. देव म्हणत आहेत, प्रेमळ भक्ता, आज मी खास तुला हा देवी संदेश देण्याकरिता ह्या संदेशाद्वारे तुझ्या समोर आलो आहे. त्यामुळे याला दुर्लक्ष करू नको. तुझ्या छोट्या आयुष्यात तुला किती वेळा पूर्णपणे मिळतो, जो वाया घालवू नको. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक वेळ हा महत्त्वाचा आहे, त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करू नको. आजचा हा मामांचा संदेश दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, देव आज तुमच्यासाठी खास हा संदेश घेऊन आले आहेत, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. देव म्हणतात, मला तुझी पूर्णत्व काळजी आहे. तुला कशाची तरी आता पूर्णपणे काळजी आहे, मला पण ठाऊक आहे. तुझ्या चेहऱ्यावर हसू पूर्णपणे आता गायब झाले आहे. मात्र पूर्णपणे काळजी करणे थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी प्रत्यक्ष तुला साथ देण्याकरिता या संदेशाद्वारे आलो आहे. लक्षात ठेवा, जो देवांना त्यांचा किमती वेळ देतात, देव देखील त्यांना पूर्णपणे त्यांचा वेळ देतात. लक्षात ठेवा, देव म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आज तुझा महत्त्वपूर्ण वेळ आज मला दे आणि बघ तुझ्या आयुष्यात कशा प्रकारे मी चमत्कार करून दाखवतो. कोणतेही कारण आहे, पूर्णपणे कोणतेही कारण असो, रागावू नको, चिडू नको आणि मोठ्याने बोलू नको. मन शांत ठेव, विचार कर, नंतर अंमलबजावणी कर. त्रास फक्त तुलाच, सुख फक्त तुलाच, मन शांती सुद्धा तुलाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुझे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुझ्या विचारात आहे. म्हणून विचार बदल म्हणजे नशीब बदलेल. लक्षात ठेवा, नशीब बदलायचे असेल तर तुम्हाला विचार बदलावे लागतील. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून तुम्ही जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा, कारण सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जाते, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहतो. आणि लक्षात ठेवा, देवांकडे हिशोब पैशाचा नाही तर चांगल्या कर्माचा आहे. त्यामुळे कर्म चांगले ठेवा. आयुष्यात कसलाही संकट आले तर त्या संकटात नक्कीच तुम्हाला बाळूमामा मदत करतील. देवांना एकच मागणी मागा, मागणे एकच, पायाशी प्रेम, भजनाशी मज द्यावे. रंगावा देह, तोडावा संदेह संकल्पनेचा. लक्षात ठेवा, श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुला पूर्णत्व साथ देईन, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. लक्षात ठेवा, वेळ काळ कोणासाठी कधीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणार नाहीत असं कधीच होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येत असतो. जसे की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं, पण हे कळवण्यासाठी बाळूमामांची भक्तीत पूर्णपणे मग्न असावं लागतं. बाळूमामांवर आपली पूर्णपणे श्रद्धा व विश्वास अटूट असला पाहिजे, मगच देव तुमच्यावर प्रसन्न होतील. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तुला जर मिळाला तर एकदा लिहावे. श्री संत सद्गुरू बाळूमामा कृपया वेळात वेळ काढून आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतात, मी प्रत्यक्ष माझ्या प्रेमळ भक्तांच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, देव म्हणतात, आता पूर्णत्व निशंक हो, तुला काळजी करण्याची गरज नाही.
कसल्याही प्रकारची चिंता, दुःख, संकटे आज मी दूर करण्याकरिता आलो आहे. जन्म दिला आम्हासी तू, दिला तुझी आधार. श्वास चाले तुझ्या कृपेने, थोर तुझे उपकार. सर्व काही दिले तू, तरी मागतो तुझ पाशी. जन्मजन्मी दहावा धरा पूर्णपणे मामा तो चरणाशी. मित्रांनो, आजचा मामांचा हा दैवी संदेश तुम्हाला जर प्राप्त झाला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. देव म्हणतात, चुकून जरी तुझ्या नावात श्री संत सद्गुरू बाळूमामा हा दिव्य मंत्रांचा जप झाला तरी नकळत दिवसभर तुझ्याकडून झालेले पाप क्षणाधारात जळून खाक होतात. चल तर मग दिवसाची सुरुवात याच मंत्राने कर. लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा असं म्हटल्यानंतर तुमची संकटे लगेच पूर्णपणे नष्ट होणार असं नाही. मात्र तुम्ही जेव्हा संकटात असाल त्या संकटांचा वेग पूर्णत्व कमी होणार. ज्या प्रकारे तुमच्या संकटात काट्या प्रकारे ती संकटे तुमच्यावर वार करीत आहेत तोच वर्षाव फुलाचा होणार. त्यामुळे एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा लिहायला कमेंटमध्ये विसरू नका. देव म्हणतात, पूर्णपणे चिंता करू नको. आज बाळूमामा बोध देत सांगत आहेत, अरे द्वैतातून बाहेर ये. मी कोणी मर्यादित शरीर नाही. मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकमचेच अस्तित्व आहे. मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा या अस्तित्वाचा अंश आहे. त्यामुळे अस्तित्वातून बाहेर ये आणि माझ्या चरणाशी ये. पूर्णपणे तुझे दुःख मला सांग. मी पूर्णपणे तुझे दुःख दूर करेल. तुमची इच्छा पूर्ण होणारच हा मनात विश्वास ठेवा. सर्व पुन्हा मामांवर निशंक सोपून तुमच्या विश्वासयुक्त कर्म करत चला. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास तुम्हाला असला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल, नाहीतर तुम्ही काही करू शकणार नाही. त्यामुळे चिंता करू नका. घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही. सर्व दरवाजे बंद झाले तरी मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम आपल्या प्रेमळ भक्तांसाठी उघडा असतो. अपेक्षा मामांकडून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर मामा तारतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबवत नसतील तर पुसतील. फक्त मामांना अर्थतेने साथ घाला. एकदा म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सध्या सामर्थ्यशाली आहे की तो एक साध्या कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. त्यामुळे कोणालाही पूर्णपणे चांगलं किंवा साधं समजू नका. कोणाचं वाईट होऊ दे असं मला कधीच वाटत नाही. फक्त ज्यांना वाटतं की तुमचं वाईट होऊ दे, मामा त्यांचं पण चांगलं पूर्णपणे करतच असतात. मात्र लक्षात ठेवा, जो व्यक्ती चांगले कर्म करत नाही त्याला देव पूर्णत्व सजा देतच असतात. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो. त्यामुळे आत्ताच तुमचा स्वार्थ पूर्णपणे सोडून द्या. प्रेमळ भक्तांनो, मामांकडे काही मागायचे असेल तर नेहमीच तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. कारण तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागण्याची केव्हाच गरज पडणार नाही. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त मामांवर आहे असे एकदा म्हणा. नक्कीच मामा तुमच्यावर पूर्णपणे आशीर्वादाचा वर्षाव करतील. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत काही तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा. प्रेमळ भक्तांनो, किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व पूर्णपणे उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच ठाऊक नाही. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारींचा कायम ढीग असतो. त्यामुळे कर्म चांगले करा. नक्कीच देव तुमचे सर्व पूर्णपणे तुमचे मन विचार ऐकेल.
लक्षात ठेवा, माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या कर्माने होत असते. ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. मामांचे नामस्मरण करा फक्त एकदा. का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागेल हा विश्वास ठेवा. प्रेमळ भक्तांनो, रोज कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. तुमच्या पूर्णपणे आडवे खूप ससे येतील, फक्त त्यांना पूर्णपणे सामोरे जाण्याची जाणीव ठेवा. कालच्या दिवसाची खेद खंत नसणं, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीनं जगणं आणि उद्याच्या दिवसाची चिंता नसणे म्हणजे सुख. एकदा पूर्णपणे काळजी करणं सोडा आणि पूर्णपणे मामांचे नामस्मरण करून पहा. नक्की तुमचे सर्व दुःख मामा शरणात दूर करतील. एकदा नक्कीच हे प्रयत्न करा. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, आजचा देवी संदेश तुझ्यापर्यंत आला आहे याचे भरपूर मोठे कारण आहे. त्यामुळे आज मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको. जर आज मला तुझा पूर्णपणे किमतीचा वेळ दिला आहेस तर आत्ताच कमेंट कर, होय मामा, मी माझा तुम्हाला किमतीचा वेळ दिला आहे असं टाईप कर. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. एकदा म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.